नमस्कार मित्रांनो, कायदा आपला आणि चीनचा. चीन आपल्या 50 वर्ष पुढे आहे. फक्त टेक्नॉलॉजीमध्ये नाही तर कायद्यामध्ये सुद्धा आहे. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. चीनमध्ये एखाद्या माणसाने काही गुन्हा केला तर त्याच्यावरती अत्यंत तातडीने त्याच्यावर चौकशी होते आणि कारवाई होते. आणि अशा ज्या लोकांना गुन्हेगार म्हणून सिद्ध केलेले अशा लोकांना चीनचं सरकार एक गिफ्ट देत असतं आणि ते गिफ्ट असते पासपोर्ट. जे आयुष्यामध्ये कधी विमानात बसले नसतील, ज्यांनी कधी परदेश प्रवास केला नसेल, अशा लोकांसाठी चीन सरकार पासपोर्ट काढून देतं, त्यांना विमानात बसवतं आणि जगातल्या एखाद्या देशामध्ये त्यांना कामाला घेऊन जातं. ते अशा देशामध्ये घेऊन जातात, आफ्रिका असेल किंवा इतर गरीब देश असेल, इथे कामाला माणसं मिळत नाहीत, मजूर मिळत नाहीत. अशा देशांमध्ये चीन सरकार ह्या गुन्हेगारांना कामगार म्हणून घेऊन जातं, मजूर म्हणून घेऊन जातं आणि त्या ठिकाणी विमान लँड केल्यानंतर त्यांना ज्या साईटवर काम करायचं आहे, म्हणजे जेवढी त्याची शिक्षा आहे, 2 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 10 वर्ष, जेवढी त्याची शिक्षा आहे तेवढे वर्ष त्याला त्या देशामध्ये त्या प्रोजेक्टवरती कामाला ठेवतात. त्याच्या लायकीनुसार गुणवत्ता बघून, पात्रता बघून, बरं का. म्हणजे चीन गुन्हेगारामध्ये सुद्धा पात्रता, क्षमता, क्वालिटी हे सगळं तपासतं. आपल्याकडे तर चांगल्या माणसाची सुद्धा गुणवत्ता, क्वालिटी कोण बघत नाही आणि भलत्यांनाच प्रमोशन असतं, भलत्यांनाच नियुक्ती असते, भलत्यांनाच ॲडमिशन असतं, भलत्यांनाच सेवा असते, भलत्यांनाच लाभ असतो, गलेलट्ट पगार असतो. बाकी विषय हा असा आहे. तर त्याला त्या देशामध्ये, त्या गुन्हेगाराला त्याच्या शिक्षेनुसार त्या देशामध्ये तेवढ्या वर्ष तिथं ठेवलं जातं. जसं त्याला त्या साईटवरती पोहोचवलं जातं तसं त्याचा पासपोर्ट काढून घेतला, तो विमानतळ उडून गेलेला असते, जेणेकरून हा कैदी पुन्हा कुठेही पळून जाणार नाही. नंबर 1. नंबर 2, तो जे काही काम करेल त्याच्यातून चीन सरकारला पैसे मिळतील. नंबर 3, त्याला नुसतंच बसून पोसायला, बिर्याणी खाऊ घालण्यापेक्षा त्याला काम करायला लावतात, त्याला 2 वेळची भाकरी देतात, त्याच्याकडून काम करून घेतात. त्याच्याकडून जो पैसे मिळतो त्याच्यातून चीन सरकारला रेव्हेन्यू मिळतो आणि अशा प्रकारे चीन सरकारने फुकट खाऊ लोक बंद केलेले आहेत, कायद्याचा धाक दाखवलेला आहे. तो माणूस गुन्हा करायला देशात परत सापडणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि तो जे काही त्याला जी काही रग असते गुन्हा करायची, मारामारी करायची, बलात्कार करायची, फसवणूक करायची, चोऱ्या माऱ्या करायची, ती सगळी रग चीन सरकार जिरून घेतं. त्याला विमानात बसवतात, त्याला पासपोर्ट काढून देतात, अशा देशात घेऊन जातात की जिथून तो पळून जाऊ शकत नाही आणि काम करण्याशिवाय दुसरा त्याकडे पर्याय नाही. जगायचं असेल तर काम करावं लागेल आणि गुन्हा केलेला आहे तर तुला पैसे कमवावे लागतील, मजा करण्यासाठी नाही, माज करण्यासाठी नाही, सरकारला मोठं करण्यासाठी. चीनच्या प्रगतीचं हे सुद्धा एक कारण आहे, जे माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं, जो चीनमधून भारतामध्ये आला होता. मला वाटतं भारत सरकारने सुद्धा असंच केलं पाहिजे. जेलमध्ये बसून लोकांना जेवायला देण्यापेक्षा, जेलमध्ये बसून पोचण्यापेक्षा, लगेच त्यांना जामीन म्हणून त्यांनी दुसरे गुन्हे करण्यापेक्षा मला वाटतं यांना अशा देशात पाठवलं पाहिजे, चीनसारखं, जिथून त्यांचा देशाशी संपर्क कटेल, पुन्हा कधी ते गुन्हा करणार नाहीत, पैसे चांगले सरकारला कमवून देतील, सरकारच्या तिजोरीत वाढ होईल आणि अशा गुन्हेगारांचा माज मोडला जाईल कायमचा.